नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सध्या आफ्रिकेमध्ये चालू असलेल्या साथीबद्दल इबोला व्हायरस याच्याविषयी जाणून घेणार आहोत। आता हा इबोला व्हायरस इतका जीवघेणा का ठरतोय, त्याच्यामध्ये कोणती लक्षणं असतात, काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, याचं रूट ऑफ ट्रान्समिशन काय आहे, असं बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आणि तुम्हाला मला जर ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकताय। आता हा इबोला व्हायरस जो आहे तो एक व्हायरल इन्फेक्शन आहे, विषाणूंमुळे होणारे इन्फेक्शन आहे। पण हा इतका जीवघेणा का आहे, तर त्याला व्हायरल हिमोरेजिक फीवर असं सुद्धा म्हटलं जातं। आता हिमोरेज म्हणजे रक्तस्राव। आता हा व्हायरस काय करतो, शरीरातल्या ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्या डॅमेज करायला लागतो आणि मग शरीरामध्ये इतरत्र रक्तस्राव व्हायला लागतो। आता हे कसं होतं, तर याचं इन्फेक्शन जर झालं, या व्हायरसची कॉन्टॅक्ट जर तुम्हाला झाला तर त्याचा इन्क्युबेशन पिरियड काय असतो, तर कमीत कमी 2 दिवस ते जास्तीत जास्त 3 आठवड्यात तुम्हाला या व्हायरसची लक्षणं दिसायला लागतात। आता या व्हायरसमध्ये लक्षणं काय दिसतात, सुरुवातीला अगदी फ्लू सारखी लक्षणं असतात, म्हणजे पेशंटचा घसा खवखवणे, सर्दी खोकला, ताप येणे, थंडी वाजून ताप येतो, डोकं दुखायला लागतं, भूक मंदावते, स्नायूदुखी, मसल पेन, सांधेदुखी असा त्रास सुरू होतो। पण कालांतराने हा व्हायरस शरीरातील ब्लड वेसल्सला डॅमेज करायला लागतो, मग शरीरामध्ये रक्तस्राव सुरू होतो। त्याच्यामध्ये मग ब्लॅक स्टूल, शौचामध्ये रक्त जाणे, डायरिया जर पेशंटला लूज मोशन होत असेल तर त्याच्यामध्ये रक्त जाणे, खोकल्यातून रक्त पडणे, उलटी रक्ताची होणे, शरीरावरती लाल चट्टे यायला लागतात। थोड्या दिवसांनी काय होतं की ब्रेनमध्ये इन्फ्लामेशन व्हायला लागतं, मेंदूला सूज यायला लागते, एन्केफेलायटिस, पेशंट कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो, आकडी येणे असा त्रास जो आहे तो होऊ शकतो आणि कालांतराने ऑर्गन फेल्युअरमध्ये जाऊन पेशंटला हा आजार जीवघेणा ठरू शकतो। तर त्याच्यामुळे हे जरी व्हायरल इन्फेक्शन असलं तरी ते काही अंशी जे आहे तो ब्लड वेसल्सवर तो अटॅक करत असल्यामुळे तो व्हायरस जीवघेणा ठरतोय आणि म्हणून त्याला व्हायरल हिमोरेजिक फीवर सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। तर आता याचं जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे ते काहीसं वेगळं आहे। आता व्हायरस म्हटलं की सर्दी खोकल्याद्वारे हे व्हायरल इन्फेक्शन होतं, पण याच्यामध्ये काय होतं की सर्दी खोकल्यापेक्षा बॉडी फ्लुइड्समधून हे व्हायरल इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं। मग युरिन स्टूल आहे, घामाद्वारे हे इन्फेक्शन होऊ शकतं, ब्रेस्ट मिल्कद्वारे इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा अम्निओटिक फ्लुइड म्हणजे गर्भाशयातील पाण्यामुळे सुद्धा आईकडून बाळाला सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं। ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स थ्रू सिमेन सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं। असे जे आहे थ्रू बॉडी फ्लुइड्स याचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त आहेत। आणि त्याच्यामध्ये सुद्धा या व्हायरसचं इन्फेक्शन प्राण्याला झालेलं आहे आणि त्या प्राण्याचं मांस खाण्यामध्ये आलं तरी सुद्धा हे या व्हायरसचं इन्फेक्शन जे आहे ते होऊ शकतं। त्याच्यामुळे सर्दी खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या व्हायरस थ्रू जे ड्रॉपलेट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बॉडी फ्लुइड्समुळे हे इन्फेक्शन जे आहे त्या इबोला व्हायरसचं होऊ शकतं। आता आपल्याकडे सध्या तरी या व्हायरसचे काही पेशंट नाही आहेत, पण तुम्ही जर बाहेर ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही काळजी जरूर घ्या, जेणेकरून या व्हायरसचं इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही। सो आजचा तुम्हाला हे इबोला व्हायरसचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।